ऑस्ट्रेलियातली पहिली हायड्रोजन कार आता रस्त्यावर दिसत आहे. या गाडीचं वैशिष्ट्य इतकं जबरदस्त आहे की ऐकूनच थकवाल. चार्जिंगसाठी फक्त 5 मिनिटं लागतात. त्यात स्टेशनपर्यंत जाऊन यायलाही वेळ धरला तरी हा कालावधी खूपच कमी आहे. आणि एकदा टाकी भरली की गाडी जवळजवळ 900 किलोमीटर एकदम आरामात धावते. पण खरी गोष्ट केवळ अंतराची नाही तर तिच्या स्पेसिफिकेशन आहे. आपल्या दैनंदिन वापरातील पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या धूर सोडतात आणि प्रदूषण वाढवतात. ही कार तसं करत नाही. उलट चालताना रस्त्यांवरील हवा शुद्ध करते. म्हणजे प्रदूषण करत नाही तर प्रदूषण कमी करते. हुंडाईने लॉन्च केलेली नेक्सो नावाची ही गाडी या टेक्नॉलॉजीमध्ये सर्वात पुढे आहे. फक्त 6.27 किलोग्रॅम हायड्रोजनवर चालणारी ही गाडी एका फेरीत जवळजवळ 4.49 लाख लिटर प्रदूषित हवा स्वच्छ करते. हा आकडा ऐकायला थोडा अट्रॅक्टिव्ह वाटतो, पण ऍक्च्युअल मध्ये हा आकडा एवढा आहे जेवढा 33 लोक एका दिवसात श्वास घेतात त्या श्वासा इतकाच आहे. आणि कारच्या एक्झॉस्ट पाईप मधून बाहेर पडतो ते फक्त पाणी. हाच प्रवास जर आपण एखाद्या डिझेल इंजिनाने केला तर अप्रॉक्स 126 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड CO2 हवेत गेलं असतं. हेच हायड्रोजन खरी कुवत आहे.